विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला समोर कविता आहे त्याचं नाव काय आहे? छापा। काय आहे तिचं नाव? छापा। आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। पहिला आपण बघणार आहे यांचा कवी परिचय आणि यांचा काय पद्धत संबंधी जानकारी। तर कवी कोण आहे? ओमप्रकाश आदित्य। कोण आहे? ओमप्रकाश आदित्य। तर यांचा परिचय बघूया। जन्म 1936 गुरुग्राम। जन्म 1936 गुरुग्राम हरियाणा। मृत्यु 2009 भोपाल मध्य प्रदेश। परिचय ओमप्रकाश आदित्य हिंदी के वार्षिक परंपरा में हास्य व्यंग्य के शिखर पुरुष होने के साथ साथ छंद शास्त्र तथा काव्य की गहनता संवेदना की पारखी थे। ओम प्रकाश आदित्य या हिंदी वाचिक परंपरा यामध्ये हास्य व्यंग्य तथा शिखर पुरुष यांचा साथ ही साथ छंद शास्त्र किंवा काव्य यांची गहनता संवेदना यांची पारखी आहे। अब हिंदी कवि सम्मेलन में हास्य व्यंग्य के पुराधो थे आणि हा जे हिंदी कवि संमेलन आहे त्यामध्ये ते हास्य व्यंग्य यांचे पुराधो आहेत। प्रमुख कृतियां इधर भी गधे हैं उधर भी गधे हैं। तर इथे म्हणाले की यांची कृतिया जे काय इथे पण गधे आहे आणि तिथे पण। मॉडर्न शादी, गोरी बेटी छत पर। मॉडर्न शादी आणि गोरी बेटी छत पर हा काव्य संग्रह आहे। आणि पद्य संबंधी आपण पाहणार। प्रस्तुत हास्य व्यंग्य कविता में कवि ने आयकर विभाग के छापे के माध्यम से आम आदमी की आर्थिक स्थिति छापा मारने वालों की कार्य प्रणाली को दर्शाया है। कवि द्वारा किया गया छापे का वर्णन व्यंग्यात्मक हास्य उत्पन्न करता है। इथे काय म्हणाले आहे की जे छापा मारणारे जे विभाग आहे त्यामध्ये जे माणूस आहे त्यांना आर्थिक स्थिती किंवा छापा मारण्यावाला या कार्यप्रणालीतून कवीने खूपच चांगल्या प्रमाणे यांचा हास्य व्यंग्य केलेले आहे आणि त्याच व्यंग्यात्मक इथे उत्पन्न केलेले आहे। कळतं की नाही? हो, तर चला बघूया। बघा, तर पहिला आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या तुम्ही, तेव्हाही तुम्हाला कळणार किंवा समजणार आहे। कळतं की नाही? मेरे घर छापा पड़ा, छोटा नहीं बहुत बड़ा। वे आए घर में घुसे और बोले सोना कहाँ है। मैंने कहा मेरी आंखों में है, कई रात से नहीं सोया हूँ। वे रोष में आकर बोले स्वर्ण दो स्वर्ण। मैं जोश में आकर कहा सुवर्ण में मैं अपने काव्य में बिखेर है, उन्हें कैसे दूं। तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार आहे की इथे बघा, याप्रमाणे तुम्ही इथे बघणार आहे की जे कवी आहे यांनी काय सांगितले आहे बघूया। यहाँ पे किंवा इथे कवी म्हणाले आहे की कवी प्राप्तिकर विभाग धाड टाकला आहे। कवीचा घरी प्राप्तिकर विभाग यांनी धाड टाकले आहे। त्याचं वर्णन केलात कवी इथे सांगितले आहे किंवा म्हणत आहे की त्यांचे घर उत्पन्न करणारा विभागाने जोरदार छापा टाकले म्हणजे रेट टाकले। त्याच्या घरात शिरताना त्यांनी काय सांगितले की सोने मागितले। काय मागितले? स्वर्ण म्हणजे सोने मागितले। विचारले मग तो उपहासात्मक प्रमाणे मन कवी जे आहे कवी त्या उत्पादक प्रमाणे त्याच्या डोळ्यात सोने आहे असंही सांगितले। काय सांगितले? की सोने माझ्या डोळ्यात आहे। उत्तर देताना ते सांगितले की सोने माझ्या डोळ्यात आहे, तुम्ही घेऊ शकता तर घ्या। आणि किती दिवस झाले आणि उत्तर दिले किती दिवस झाले की मी आतापर्यंत झोपलेले नाही आहे, मी सोलेले नाही आहे म्हणजे मी झोपले नाही आहे। तर याप्रमाणे त्यांनी सांगितले आहे की करताना आज दिवसापासून मी झोपलेले नाही आहे। छापा टाकताना ज्या त्यांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळाले नाही त्यानंतर ते रागावर निरनिराळ्या मार्गाने प्रश्न विचारत होता। सोने आणि सोने हे सोन्याचं आहे। काय म्हणाले? सोने आणि सोने हा सोन्याचं आहे असे विचारले। विचाराबद्दल सुरुवात केली असेही उत्तर कवीने दिले की सुवर्ण त्याच्या कवितात बिखरलेले आहे आणि तो त्यांना देऊ शकत नाही कारण इथे कवीना नाही देऊ शकते कारण की
काय सांगितले आहे की मी तुम्हाला जे स्वर्ण तुम्हाला पाहिजे ते स्वर्ण मी माझ्या कवितातून लिहून दिलेले आहे आणि त्याने म्हणाले की कवीने दिले स्वर्ण त्याचं कवितात बिखरलेले आहे आणि तो त्यांना देऊ शकत नाही. कवीने तुम्हाला उत्तर दिले. त्याचा लेखकाद्वारे स्पष्टीकरण दिले की शब्द सोनातक शब्द सोना याचात शब्द सोना इतकंच मूल्यवान आहेत की समान शब्द आणि लेखन त्यांची संपत्ती आहे जी त्यांना कोणत्याही किमतीवर सोडली आहे आणि देणार नको असंही त्याने म्हणाले आहे. कळले की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघूया. बघा, वे झुलझुलाकर बोले तुम समझे नहीं, हमें तुम्हारा अनधिकृत रूप से अर्जित अर्थ चाहिए. मैं मुस्कुराकर बोला अर्थ मेरी नई कविताओं में है, तुम्हें मिल जाए तो ढूंढ लो. पुन्हा बघा कविता. वे झुलझुलाकर बोले तुम समझे नहीं, हमें तुम्हारा अनधिकृत रूप से अर्जित अर्थ चाहिए. मैं मुस्कुराकर बोला अर्थ मेरी नवी कविता में है, तुम्हें मिल जाए तो ढूंढ लेना. इथे बघा, इथे कवीने काय म्हणाले आहे किंवा काय म्हणत आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे किंवा समजणार आहे. बघा, अर्थ छापा टाकताना कवी म्हणतो छापा काढताना कवी म्हणतो की त्यांनी प्रश्नाचे योग्य उत्तर सापडली नाही. त्यांची प्रश्नाची योग्य उत्तरे सापडली नाही. कवी समाज म्हणण्यासाठी प्रयत्न सुरू केला. कवी समाज जाण्याची प्रयत्न सुरू केला आहे. आपला हेतू काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. आपला हेतू समाजातून सगळ्यांसाठी पुन्हा प्रश्न विचारते. ते म्हणाले की त्याने त्याच्याकडून काय म्हणाले बघा, त्यांनी त्याच्याकडे अयोग्य रीतीने कामविले अर्थ म्हणजे पैसे आले आहेत. इथेही कवीने आपला प्रश्न सांगितले आहे. तो हसला आणि म्हणाला त्यांच्या नवीन अर्थ कवितामध्ये लपलेला आहे. जर त्यांच्याकडे असेल जर अर्थ सापडला तर ते घेऊ शकतात. येथे कवीने स्पष्ट केले आहे की त्यांचा कविता ही त्यांची अर्थसंपत्ती आहे. काय म्हणाले की त्यांची कविता ही त्यांची अर्थसंपत्ती आहे. जेव्हा त्यांनी म्हणाले की मला अर्थ द्या म्हणजे पैसे द्या, तर त्याने काय म्हणाले की कविताबद्दल ही माझे अर्थ आहे, तुम्ही घेऊ शकता तर घेऊया. कळलं? हो, तर चला अजून बघूया. वे कड़क कर बोले चांदी कहाँ, मैं भड़क कर बोला मेरे बालों में आ रही है धीरे धीरे. वे उद्भ्रांत होकर बोले ये बताओ तुम्हारे नोट कहाँ है, परीक्षा में 1 महीने पहले ही करूंगा तयार. इथे त्याने खूपच छान प्रमाणे इथे दिलेले आहे. हे एक हास्यव्यंग्य म्हणजे हास्यव्यंग्य काय असतात, हास्यव्यंग्याबद्दलही तुम्हाला हे कळून जाणार आहे की कशाप्रमाणे जे लोक आहे एकमेकाशी बोलत आहे किंवा हास्य म्हणजे मस्करी बोलतात ते आहे. बघा, इथे कवी काय म्हणाले आहे. कवी म्हणाले की जेव्हा रेडर म्हणजे हा जे छापाजी तयाशी जोडलेले जातात, आवाजात चोळीबद्दल विचारले असतात तीही स्पष्ट सांगितले की त्यांचा केसाचा रंग जेव्हा त्यांना कडक्कर म्हणजे खूपच जोरात म्हणले की चांदी कुठे आहे, तेव्हा कवी यांचं उत्तर दिलेबद्दल सांगत आहे की कवी म्हणते की तुम्हाला चांदी हवे ना, तर चांदी कुठे आहे, चांदी माझे सापडत नाही. आणि स्पष्टप्रमाणे सांगितले की त्यांचा केशाचा रंग हळूहळू चांदीमध्ये बदलतोय. कवीचा केशाचा रंग हळूहळू चांदीमध्ये बदलत आहे म्हणजे पांढरा होत आहे. पांढरा होत आहे. कवी विचित्र उत्तर ऐकून हे सर्व प्रेमात पडले आणि केव्हा हा प्रकरण समजून सांगण्यासाठी त्यांनी एक नोट म्हणजे पैशाची कमाई केली याबद्दल विचारले असतं तर कवीने त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले की नोट म्हणाली तर त्यांना बोलले की परीक्षाचा 1 महिना पुढं मी तयार केलेले आहे. येथे कवी आपल्याला आर्थिक परिस्थितीचे वर्णन करतात की प्राप्तिकर विभागाच्या कामाबद्दल बोलताना असे वाटते जेव्हा
विभागाचा जे माणूस आहे तेव्हा बोलते की चांदी कुठे आहे? तर चांदी त्याने काय म्हणाले कवी, की चांदी माझा केशातून आहे. माझा केश आज सारखा पांढरा होऊन जात आहे. जेव्हा हे सगळं पांढरं होऊन जाणार तेव्हा मी तुम्हाला ही चांदी देणार. त्याबद्दल जे कामगाराचा विभाग ते माणूस आहे ते बोलले की नोट कुठे आहे? तर त्यांनी काय म्हटलंय, नोट मी कधी तयार करते? प्रश्नाची 1 महिना अगोदरही मी नोट तयार करते. जेव्हा परीक्षा येणार तेव्हाही मी तुम्हाला ही नोट देणार. कळलं? हा मस्करी करत आहे इथे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, वे गरज कर बोले हमारा मतलब आपकी मुद्रा से है। मैं गरज कर बोला मुद्राएं आप मेरी सुख मुख पर देख लीजिए। वे खड़े होकर कुछ सोचने लगे, फिर शयन कक्ष में घुस गए और फटे हुए तकिए की रुई रोशने लगे। उन्होंने टूटी अलमारी को खोला, रसोई की खाली पीपियों को टटोला, बच्चों से गुल्लक तक देख डाली, पर सब में मिला एक ही त्वत्त खाली। इथे ते खूपच चांगल्या प्रमाणे म्हणाले आहे. ते नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या. बघा, इथे तो काय म्हणाले आहे बघा. कवी इथे म्हणाले आहे की बघा, कवी इथे म्हणाले आहे की वे गरजकर बोले. ते ओरडून सांगितले की तुमची मुद्रा कुठे आहे, म्हणजे तुमची पैसा कुठे आहे. मी लडजरकर मी खूपच जोरातून म्हणाले, मुद्राए तुम्हाला भेटणार आहेत. तर कुठे भेटणार आहे? माझा मुखवर म्हणजे माझा चेहऱ्यावर तुम्ही बघा की मुद्राए तुम्हाला पाहणार आहे. मुद्रा म्हणजे की इथे मुद्रा दोन अर्थ दिलेले आहे. मुद्रा म्हणजे पैसा पण होते आणि दुसरा जो मुद्रा आहे त्याबद्दल आपल्या चेहऱ्याचा जे आपण ढंग करतात त्याला पण म्हणतात. तर त्या तिथून उभे राहून विचार करत होता की असं का सांगत आहे हे. फिर शयन कक्ष में फिर ते कुठे गेले? शयन कक्ष यामध्ये गेले आणि तिथे जे कुशी आहे ते कुशीमध्ये त्याने काय केले, त्यांची रुई बाहेर काढली की त्यांना असं वाटत की आतमध्ये बी तिने पैसे टाकलेले असत. तर याप्रमाणे ते रुईचे कुठे गेले आणि त्यानंतर ते रुई होते आतमध्ये ते काढून घेतले आणि जे अलमारी होते जे तुटली गेली होती त्या अलमारीला उघडले आणि त्यातून रसोईतून खाली पिपिओ आणि त्यातून रसोई घरला गेले. रसोई घर त्याला तिथे जे डब्बा होते ते खाली होते, रिकामी होते. तिथे पण त्याला काहीही नाही भेटले आणि जे मुलांचं गुल्लक होते त्यांना पण ते उघडले. तिथे पण त्यांना काही नाही भेटले. त्यांना फक्त एक तथ्य भेटले जे खाली आहे, म्हणजे सगळं घर रिकामी आहे. त्यांना खाण्यासाठी पण पैसे नाही. तर असा लोक कशाप्रमाणे हे करणार असं त्यांनी सांगितले आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. आता बघा, वे कड़क कर बोले चांदी कहाँ है? मैं भड़क कर बोला मेरे बालों में. बघा, कनस्तरों को मेंढकों को ढूंढा, सब में मिला शून्य ब्रह्मांड. देखकर मेरे घर में ऐसा अरंडकाय, उनका खिला हुआ चेहरा मुरझा गया और उनके बीच सूची हृदय में रौद्र की जगह करुणा रस समा गया. वे बोले क्षमा कीजिए, हमें किसी ने गलत सूचना दे दी. अपनी असफलता पर वे मन ही मन पछताने लगे, सिर झुकाकर वापस जाने लगे. मैं उन्होंने रोककर कहा, ठहरिए. यात म्हणाले आहे की जे कनस्तर होता त्यातून त्याने मटके पाहिले, त्या तिथे पण ढूंढले, तर सगळं त्यांना काय म्हणाले? शून्य ब्रह्मांड, म्हणजे काहीही भेटले नाही. त्यांना बघून असं अरंग काट, त्या घर माझ्या बघून त्यांना अरंग काट वाटले आणि त्यांचा जो खिला हुआ चेहरा होता ना ते मुजून गेला, कारण की त्यांना काहीही भेटले नाही. आणि ते तिथे उनके बीच सुची हृदय में आणि त्यांचा हृदयातून असं गुदगुड केल्या आणि जे रौद्र रूप होता ते करुण रस मध्ये परिवर्तन होऊन जाणार आणि त्याने म्हणाले की क्षमा करा, मला कोणी लोकांनी गलत सूचना दिलेली आहेत. आपली असफलता पर व मनही पछताय आणि जे त्यांना असफलता भेटली आहे त्याप्रमाणे त्यांनी मनातून खूप पछतून गेलेले होते आणि सिर झुका म्हणजे मान खाली करून ते चालत आहे. तेव्हा कवीने त्यांना थांबवले आणि म्हणाले, ठहरिए, आणि म्हणाले, बघा, सिर मत धुनिए, मेरी एक बात सुनिए. मेरे घर में अधिक धन होता तो आप ले जाते. अब जब मेरे घर में बिल्कुल धन नहीं है तो आप मुझे देकर कुछ क्यों नहीं जाते? जिनके घर में सोने चांदी पलक और सोफे हैं उन्हें आप निकलवा लेते हैं, तो बहुत अच्छी बात है, निकलवा लीजिए. और पर जिनके घर में बैठने की कुछ भी नहीं है उनके यहाँ कम से कम एक तख्त तो डलवा दीजिए. इथे कवीने त्यांना थांबवले आणि सांगितले की ज्यांच्या घरी तुम्हाला अधिक धन भेटतात ते तुम्ही घेऊन जातात ना, तुम्ही घेऊन जातात आणि ज्यांच्याकडे धनही नाही भेटत तर तुम्ही इथे मला देऊन जा. आणि ज्यांच्याकडे तुम्हाला चांदी सोने पलंग सोफे हा सगळं भेटतात तर तुम्ही काय करते, त्यांना बाहेर टाकते. तर हा जे तुम्ही शोधून घ्या आणि मला पण देऊन द्या.
आणि ज्याकडे तुम्हाला असं वाटते, की जिथे आहे ते तुम्ही निकडून बाहेर काढता ते सगळं मला देऊन आणि ज्यांच्याकडे बेठांची म्हणजे बसण्याची जागा नाही किंवा बसण्याच्या काही वस्तू नाही, तर ते कम से कम मला तर देऊन जा तुम्ही. चला, एक खाट नाही तर एकदा तख्त पण चौकी म्हणजे म्हणतात तख्त पण द्या. तर असं प्रमाणे त्यांनी असं सांगितले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो, की कशाप्रमाणे आपण कशाबद्दल करूया. म्हणजे हे जे कवी आहे त्याने छापाबद्दल एक व्यंग्यात्मक रूप धारण केलेले आहे आणि त्या व्यंग्यात्मक रूपनं आपल्यासाठी दिलेले आहे. तर याबद्दल आपण पाहिले, की कशाप्रमाणे ज्या छापा पडणार व्यक्ती ज्यांच्याकडे काहीही नाही आहे त्यांच्याकडे पण छापा पडतात. असं नाही, की जे लोक श्रीमंत आहेत त्याच्याकडे, जे लोक कमी कमवतात त्याकडे पण पडतात. कळलं? हो. धन्यवाद.